आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, मनोज जरांगे यांच्यावर हल्ला। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले आहे। राज्य सरकारने अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे यासाठी त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे, पण त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे। आपल्यावर राज्यात अनेक ठिकाणी हल्ला झाल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे। राज्यात सामाजिक कार्य करणाऱ्यांना सुरक्षा नसल्याचा आरोप त्यांनी केला। तर मंत्री छगन भुजबळ यांना कोण मारणार आहे असा खोचक सवाल करत त्यांना राज्यातील सर्व पोलिसांचे संरक्षण देण्याचा टोला त्यांनी लगावला आहे। जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे। त्यांनी उपोषणाला बसण्या अगोदर माध्यमांशी संवाद साधला। आंतरवाली सराटीतूनच त्यांनी गेल्या वर्षी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा ठरवली होती। राज्य सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे आणि सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। राजपत्रित अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा निर्णय जरांगे पाटील यांनी घेतला आहे। माध्यमांशी बोलताना त्यांनी माझ्यासोबत घातपाताचा प्रकार करण्याचा प्रयत्न झाला, अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न पण करण्यात आला। नाशिक जिल्ह्यात दौऱ्यावर असताना सालेर किल्ल्यावर हा प्रकार घडला। पोलिसांनी त्या वाहन चालकाला ताब्यात घेतले होते। याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या OSD ला माहिती दिली आहे। अमरावतीमध्येही हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। छगन भुजबळ यांना जीवे मारण्याच्या धमक्या, ईमेल मेसेज येत आहेत, यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। वयस्कर माणसाला कोण मारणार, मंत्री छगन भुजबळ यांना कोण मारणार आहे असा खोचक सवाल करत त्यांना राज्यातील सर्व पोलिसांचे संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे। तर आपण त्यांच्यासारखा बनाव करत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे। जरांगे पाटील यांच्या गौप्यस्फोटामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। यापूर्वी त्यांनी राज्य सरकारने दिलेली सुरक्षा नाकारली होती। यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।